डेफिनेशन ऑफ कॅन्सर काय आहे, त्याच्यात बिनाईन ट्युमर म्हणून असतो जो नॉन कॅन्सरच असतो आणि एक कॅन्सरचा असतो. तर नॉन कॅन्सरमध्ये कसं असतं, तो सेल तिथेच प्रॉलिफरेट करून त्याच ऑर्गनमध्ये राहतात. इट डझंट स्प्रेड एनिवेअर एल्स. बरोबर. इन एनी अदर पार्ट ऑफ युअर ऑर्गन. दॅट इज कॉल्ड बिनाईन. नाव दोज हू आर स्प्रेडिंग एनिवेअर, बोनमध्ये गेलं, लिव्हरमध्ये गेलं, लंगमध्ये गेलं, ब्रेनमध्ये, दे आर ऑल कॉल्ड कॅन्सर origin. The definition of God is a creator. I am not a creator. I am an instrument. All these doctors who supposed to give जीवदान are instruments or a medium. देव तुझ्यामध्येच असतो. तो इंट्युशनमधून येतो तुझ्या, की ऑपरेशन करताना कळतं की बाबा तो म्हणतो नाही जायचं पुढे, बॅक आउट. सो आय बॅक आउट. तुम्ही तोंडात घालताना सगळं बघता आणि बाहेर येताना बघायला नको. म्हटलं बाबा मला मेडिसिनचं स्पेलिंग पण माहीत नाही आहे, सगळं येतं म्हणले, काय काळजी करू नको. माझ्यासमोर एक आणखीन एक माणूस उंच असा मस्त हँडसम फेलो बसतोय. मी म्हटलं मी रवी कसबेकर. तो म्हटला मी राजीव बजाज. म्हटलं साहेबांचे, आमच्या साहेबांचे तुम्ही कोण? तर म्हटलं मी मोठा मुलगा. मग तुम्ही इथे वर्कर म्हणून काय करताय? म्हटलं बाबांनी सांगितलं खाली काम करायचं आणि मग वरती यायचं. अल्ट्रासाउंड इज द बेस्ट tool for any cancer, for anybody. See, staging is done to decide the treatment of the patient. की पहिल्या स्टेजमध्ये काय ट्रीटमेंट आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये काय आहे, तिसऱ्या स्टेजमध्ये काय आहे. तर प्रत्येक स्टेजची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. फॉर कॅन्सर ड्रग्स, दे आर आयुर्वेदिक, दे आर एक्स्ट्रॅक्ट ऑफ द प्लांट. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका वेगळ्याच विषयावरती चर्चा करणार आहे आणि तो विषय खरं तर कॅन्सर आहे. आपल्या आजूबाजूला कॅन्सरचं प्रमाण खरंच वाढत चाललं आहे. मग कॅन्सर का होतो? कॅन्सरचे निरनिराळे प्रकार कुठले? कॅन्सर झाला आहे याच्या काही आधीच्या खुणा असतात का, चाहूल खुणा असतात का? आणि मग कॅन्सर झालाच तर त्याच्यावरती शस्त्रक्रिया करता येईल का, किमोथेरपी करता येईल का, डॉक्टर कसा निवडावा, आणि कॅन्सर आणि अध्यात्माचं देखील रिलेशन आहे का, अशा अनेक प्रश्नांवर आज आपण इनोटॉक्समध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत इनोटॉक्समध्ये डॉक्टर कसबेकर आले आहेत. डॉक्टर कसबेकर हे नाव काही नवीन नाही. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि अगदी देशामध्ये देखील ते कॅन्सर सर्जरीसाठी अगदी फेमस आहेत. त्यांनी अनेक लोकांवरती शस्त्रक्रिया करून, कॅन्सरची अर्थात, लोकांना जीवनदान दिलेलं आहे. तर त्यांच्याकडून आज आपण कॅन्सर संबंधित भरपूर काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. डॉक्टर कसबेकर, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू. तू सुरुवातीला जे म्हणलास की मी एवढ्या सर्जरीज केल्या आणि मी जीवदान दिलं, तर ते मी जीवदान देणारा मी कोण नाही आहे. जीवदान देणारा वरचा आहे. आम्ही सगळे मीडियम आहोत किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहोत, त्यामुळे जीवदान आम्ही देत नाही. कॅन्सर का होतो हे आपल्याला माहीत नाही टू द कोर, पण वी कॅन डिटेक्ट देम अर्ली. यू कम अर्ली अँड मग तुम्हाला ते जीवदान देतात. तुम्ही उशिरा आलात तर इवन देव देत नाही तुम्हाला काहीच. तसं आहे. खरं आजचा एपिसोड तुम्ही अगदी विषयामध्येच हात घातलात डॉक्टर. आणि खरं आजच्या एपिसोडचं कारण असं होतं की कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढत असताना, म्हणजे कोल्हापूरच्या जवळ तर शिरोळ नावाचा एक तालुका आहे आणि तिकडे असं म्हणतात की जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक तरी कॅन्सरचा रुग्ण आहे. किंवा पंजाबमध्ये तर ती कॅन्सरची मेल का काहीतरी एक ट्रेनच चालते ज्याच्यामधनं कॅन्सरचे पेशंट सगळे ट्रीटमेंट घेण्यासाठी दुसरीकडे जात असतात. तर ह्या एपिसोडमधनं असा प्रयत्न आहे की लोकांना कॅन्सर बाबतीत भीती नाही बसावी, पण अशा अनेक गोष्टी कळाव्यात जेणेकरून ते कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टरकडे लवकरात लवकर पोचू शकतील. कॅन्सरबद्दल लोकांना काय समजलं पाहिजे खरं तर? सी,
हे जे मास तू जे म्हणतोयस पीपल हू आर कमिंग इन एक्झोडस विथ कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये सी फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू ओरिसा अँड दॅट एरिया दे आर ऑल ऑफ देम आर has got habituated to pan and tobacco, I mean tambaku, supari, khat, chuna. All of these are carcinogenic. So you'll get all these people which to get maximum people of oral cancer म्हणा किंवा अन्ननलिकेचे कॅन्सर आम्हाला जे यायचे मी टाटाला असताना ते सगळे तिकडचे असायचे मोस्ट ऑफ देम. सो now Tata has made another hospital there nearby in Calcutta so that they can go to Calcutta. So इथे पंजाबमध्ये तसंच चायनामध्ये one province was there where there were a lot of food pipe cancers. मग ते स्टार्टेड म्हणजे असं तू कसं ते म्हणलास की फॅमिलीमधला एक जण होता आणि एक जण ह्याच्या तसं तिथे होतं. 10तले 7-8 लोक कॅन्सरनी आजारी पडायचे. मग त्यांनी काय केलं गव्हर्नमेंटनी की दे स्टार्टेड डुईंग रिसर्च की वाय दे आर गेटिंग इट अँड देन दे वेंट इन टू द सॉईल अँड दे फाउंड दॅट सॉईल वॉज अ कार्सिनोजेनिक. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्समुळे वगैरे देर आर डिफरंट थिंग्स विच आर देअर अँड द राईस इज द मेन food there, so they probably got cancer because of that. So they treated the soil and the cancer came down to 3 out of 10. So you have to see that part also. But actually exactly का होतं कोणालाच माहीत नाही आहे. त्यातलं 10 मग तिघांना काय नाही झालं. मग ह्यांना 7 लोकांना किंवा 6 लोकांना झालं आणि 4 लोकांना काय नाही झालं. पण तुम्ही कार्सिनोजेन हा शब्द कार्सिनोजेन म्हणजे विच कॉजेस कॅन्सर विच इफ यू गिव्ह स्टिम्युलेशन ऑफ दॅट कॅन कॉज कॅन्सर. म्हणजे जसं तंबाखू खाल्ल्याने काय होतं तू तंबाखू इज अ हॅबिच्युएटेड सबस्टन्स. इट गिव्ज यू किक निकोटीनची किक असते ती. त्याने कॅन्सर ॲक्च्युली टोबॅकोने कॅन्सर होतं की नाही मला माहीत नाही पण चुना काथ सुपारी ह्याने होतो कारण इट इरिटेट्स. ते आपलं जे आतली जी खाण्याच्या चुन्यामध्ये हात घाल ना दुसऱ्या दिवशी बघ काय होते सगळ्या साल्टी निघून येतील सगळे खाण्याच्या. मी ह्या चुन्याची नाही म्हणत भिंतीला आपण लावतो तो चुना नाही म्हणत खाण्याचा चुना असतो त्याच्यात हात घाल आणि बघ काय होतं तुझ्या हाताचं स्किनचं सगळं गळायला लागतं. बरोबर. म्हणजे कॅन्सर कशामुळे होतो आणि कार्सिनोजेन एक्झॅक्ट कॉज नोबडी नोज अजून तरी नाही. बरोबर. पण तरी सुद्धा म्हणजे कार्सिनोजेन हा सूर्य आणि हा जयत्रथ अजून नाही. बरोबर. पण कार्सिनोजेन हा इरिटेट करतो बॉडीला आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कॅन्सर्स होऊ शकतात. म्हणजे जसं एक तर फूडमधलं तुम्ही इरिटेंट सांगितला सॉईलमध्ये ते फर्टिलायझर्स होते आणि त्याच्याने ते पीक वाढलं ते पीक खाल्लं आणि त्याच्याने इरिटेट झालं. तसं स्किन कॅन्सरसाठी सूर्याची किरणं तो एक कार्सिनोजन म्हणून होतो का? म्हणजे UVA UVB जे आपण म्हणतो. सी वी आर प्रोटेक्टेड बाय ओझोन लेअर. इट प्रोटेक्ट्स यू फ्रॉम द रेज फ्रॉम सन. ना इफ यू हॅव अ डेफिशियन्सी म्हणून आपण हे म्हणतो ना की टेम्परेचर वाढलं आहे त्याच्यामुळे ओझोन लेअर गोज थिनर. So it can penetrate and come. That's why ऑस्ट्रेलियाच्या एरियामध्ये ozone layer is thinned out. So you'll find more of skin cancers in Australian that area, much more than otherwise. So that's a irritation. Now it's a nuclear thing, no? You get a nuclear explosion. What happened to the Japanese people? They are still suffering. बरोबर. फुकुशिमाचा जो लीक झाला होता चेर्नोबिलचं काय झालं चेर्नोबिलचं डिझास्टर. सो दे स्टील सफर फ्रॉम देअर नथिंग कम्स अप देअर. पण म्हणजे कार्सिनोजेन्स आर ऑल अराउंड अस. सगळ्या प्रकारचे कार्सिनोजेन. साखर पण एक कार्सिनोजन आहे. वी आर सिटिंग ऑन अ कार्सिनोजन न्यूक्लिअर थिंग. द अर्थ मदर अर्थ इमिट्स रेडिएशन.
सो पण मग कॅन्सर कशामुळे होतो हा प्रश्न समजा आपण हाताळला तर असं मी ऐकलं होतं की आपल्या ज्या हेल्दी सेल्स असतात दोज हेल्दी सेल्स स्टार्ट टू डिवाइड अनकंट्रोलेबली अँड डू दे डिवाइड ड्यू टू कार्सिनोजेन्स म्हणजे कार्सिनोजेनचा आघात झाल्यामुळे ते divide व्हायला लागतात एकदा का? त्यांना स्टिम्युलेशन मिळालं की इट गोज विदाउट आय मीन यू हॅव अ कंट्रोल ऑफ एव्हरी सेल हॅज गॉट अ कंट्रोल बॉडी कंट्रोल आहे तो कंट्रोल त्या पर्टिक्युलर सेल त्या ऑर्गनमध्ये त्या पर्टिक्युलर सेलला तो सुटतो का सुटतो माहीत नाही आणि तो कंट्रोल सुटला तर मग सेल स्टार्ट्स मॅन्युप्युलेटिंग आय मीन मल्टिप्लाइंग एकाचे दोन दोन चार असे ते वाढत जातात वेन द पेशंट कम्स टू अस दॅट टाइम मिलियन्स ऑफ सेल्स आर देअर बरोबर म्हणून कॅन्सर होतो तो कॅन्सर तोच कॅन्सर आहे इट इज कॅन्सर नाव द डेफिनेशन ऑफ कॅन्सर काय आहे त्याच्यात बिनाईन ट्युमर म्हणून असतो जो नॉन कॅन्सरच असतो आणि एक कॅन्सरचा असतो तर नॉन कॅन्सरमध्ये कसं असतं तो सेल तिथेच प्रॉलिफरेट करून त्याच ऑर्गनमध्ये राहतात इट डझंट स्प्रेड एनिवेअर एल्स बरोबर इन एनी अदर पार्ट ऑफ युअर ऑर्गन दॅट इज कॉल्ड बिनाईन नाव दोज यू आर स्प्रेडिंग एनिवेअर बोनमध्ये गेलं लिव्हरमध्ये गेलं लंगमध्ये गेलं ब्रेनमध्ये दे आर ऑल कॉल्ड कॅन्सर ओरिजिन म्हणजे तो सेल्सचा ग्रुप ग्रो होऊन तो बॉडीमध्ये कुठेही जाऊ शकतो तो स्प्रेड कुठे ते बेसमेंट मेम्ब्रेन असतं बेसमेंट मेम्ब्रेन असतं जशी तुझी स्किन आहे तर स्किन इज म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ती स्किन इज अ बेसमेंट मेम्ब्रेन मग ती जर ब्रेक झाली तर इट कॅन स्प्रेड एनिवेअर इट कॅन गो एनिवेअर ब्लडच्या ह्याच्यातून ते कुठे लंगमध्ये जाऊ शकतात ब्रेनमध्ये जाऊ शकतात कुठे जाऊ शकतात म्हणजे जनरली कॅन्सर जेव्हा पसरतो तो आसपासच्या ऑर्गन्समध्ये पसरतो का असं काही नाही असं काही नाही असं काही नाही ओके तो एकदा It can spread anywhere. मूळ साईटवरनं तो कुठेही जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो आणि तो जातो तर तो त्या लिम्फॅटिक सिस्टीम तुम्ही म्हणता किंवा ब्लड थ्रू त्याच्यामधनंच तो लिम्फॅटिक सिस्टीममधून ब्लडमध्ये जातो आणि ब्लडमधून इट गोज एनिवेअर गोज एनिवेअर डॉक्टर तुम्ही इतक्या सर्जरीज केल्या असतील आत्तापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 30-40-50 वर्षाच्या कदाचित प्रॅक्टिसमध्ये पण अशी कुठली एक पर्टिक्युलर सर्जरी तुम्हाला आठवते का की जी विच वॉज व्हेरी डिफिकल्ट ऑर फॉर व्हॉट एव्हर रिझन्स यू कॅनॉट फॉरगेट इट तसे बरेच आहेत पण त्यातली एक सांगायची म्हणजे किडनी कॅन्सर विच इज गॉन इन टू द IVC म्हणजे इन्फिरियर व्हेना केवा आपलं जे रक्तवाहिनी जी खाली जाते म्हणजे रक्त खालून वरती जे आणतं पायातले त्या इन्फिरियर व्हेना केवातून द ट्युमर हॅड लाईक अ रोडंट इट हॅड गॉन इन टू द हार्ट So I had to take help of a cardiac surgeon because I can't open the heart because I'm not trained for that. So he was there. So I removed the tumor and then we removed together. We removed that tumor which has gone into the heart. We had the follow-up about almost 2 years. After that, we lost the patient for follow-up. So I don't know whether. That was quite long back. He must have been dead and gone also. पण त्यावेळेला तो पण 2 वर्ष चांगला राहिला होता 2 वर्ष द क्वालिटी ऑफ लाईफ वॉज एक्सिडिंगली वेल ही वॉज गोईंग बॅक टू हिज वर्क तो शेतकरी होता शेतात जाऊन काम करायचं नंतर आपण जेव्हा या एपिसोडची तयारी करायला जेव्हा भेटलो होतो ना तेव्हा तुमच्या क्लिनिकमध्ये शंकर महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा फोटो तर मी पाहिलाच होता आणि मला अजूनही तो स्वामी समर्थांचा फोटो आठवतो म्हणजे त्या फोटोमध्ये त्यांचे डोळे असे अगदी पिअर्सिंग आहेत की तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघूच शकत नाही तो खरं फोटो आत्ता आठवण्याची कारण अशी होती की जी तुम्ही आत्ता सर्जरी सांगितलीत जिथे तो ट्युमर ब्लड वेसलमधनं जाऊन हार्टमध्ये गेला होता आणि त्याला देखील तुम्ही वाचवलं मी वाचवलं नाही बाबा तोच प्रश्न आहे डॉक्टर नाही मी वाचवलं ते मग ते कशाला बसले तिथे सर्जरीमध्ये मग माझ्यामध्ये आणि देवामध्ये फरक काय झाला मग What is the definition of God? He is a creator. I am not a creator. I am an instrument. Any doctor for that matter. Me एकटा नाही. All these doctors who supposed to give Jivdan are instruments or a medium. He uses it. एखादा पेशंट माझ्याकडे काय येतो ह्याला काही कारण आहे माझ्या नावाने येतो देर आर पीपल साहेब तुमचं नाव आम्हाला उशिरा कळलं
पण तोपर्यंत दुसरीकडे कुठेतरी काहीतरी जाऊन केलेलं असतं जिथे मी काही करू शकत नाही. मग तसं का होतं? पण मग सर्जरीमध्ये एवढ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज करताना देव दिसतो का? देव तुझ्यामध्येच असतो. तो इंट्युशनमधून येतो तुझ्या, की ऑपरेशन करताना कळतं की बाबा तो म्हणतो नाही जायचं पुढे, बॅक आउट. सो आय बॅक आउट. दॅट इंट्युशन इज देअर अँड दॅट कम्स आफ्टर एक्सपिरियन्स. म्हणजे म्हणूनच तिथे ते शंकर महाराज आणि स्वामींचा फोटो आहे. प्रत्येकाचं हे असतं. माझा फेथ तिथे आहे. एव्हरीथिंग इज अ फेथ ओनली. नो तू डॉक्टरकडे येतोस, त्या डॉक्टरवरती फेथ आहे म्हणूनच येतोस ना. बरोबर. नाही तर काय कारण आहे तुझं? डॉक्टर, इतके मोठे ट्युमर्स शरीरामध्ये वाढतात कसे? म्हणजे इम्युन सिस्टीम, आता आपल्या शरीरामध्ये हेल्दी सेल्स पण असतात. एव्हरी सेल हॅज इट्स ओन लाईफ सायकल. सेल जन्माला येते, तिचं काम करते आणि मरून जाते. पण कॅन्सरची सेल मरत नाही आणि ते ट्युमर्स असे एवढे मोठे मरतात ना. ब्लड सप्लाय नसेल तर मरतं. ब्लड सप्लाय जर नसेल तर मरतात. इट इज अ पॅरासाईट. सो इट टेक्स अवे. जेवढं मिळतं तेवढं खातात. आता तुम्ही ट्युमर असं झाला की मधलं जे सेल्स आहेत सेंटरमध्ये असतात ते दे गेट दे आर डेड सेल्स. म्हणजे कॅन्सरच्या ट्युमरमध्ये जे मधल्या सेल्स कारण त्यांना ब्लड सप्लाय मिळत नाही. सप्लाय बाहेरून मिळतो आणि त्या सेल्स ज्या बाहेरच्या बाजूला आहेत त्या सगळं रक्त म्हणजे हे खाऊन घेतात. म्हणूनच कॅन्सरच्या रुग्णांमध्ये कदाचित वजन कधी कधी कमी होतं आणि वन ऑफ द फर्स्ट साइन्स ही वजन कमी होणे किंवा संडासला इरेग्युलर होणे, कुठे मस आहे काय गाठ असेल तर ती लवकर येऊन आम्हाला दाखवली तर आम्ही. आता ब्रेस्टमध्ये जर समजा गाठ आहे, छोटीशी गाठ आहे, तर दुखत नाही काही नाही, तिला आंघोळ करताना तिला लागते ना हाताला, पण ती म्हणते काय करत नाही, लागत नाही, मग राहून दे तिथेच. बाय द टाइम शी कम्स टू मी इट बिकम्स बिग or it had spread into the other organs. मग किमोथेरपी द्या, मग रेडिएशन द्या, हे सगळे अघोरी प्रकार मग करावे लागतात. नाव इफ द लेडी कम्स अर्ली इन दिस वन, आय कॅन सेव्ह हर ब्रेस्ट. नाव कॉन्झर्वेटिव्ह ब्रेस्ट सर्जरीज मी कितीतरी करतो. माझ्याकडे 23 आणि 24 वर्षाच्या पोरी आहेत ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. आय सेव्ड देअर ब्रेस्ट. आय डोंट हॅव टू रिमूव्ह द होल. It's a psychological trauma for that girl. So if she comes early, if she doesn't come early, then I have nothing to do. I mean, I can't help her. सो अंगावर न काढणे आणि एखादी गाठ दिसली, वजन कमी झालं, आता लोकांना मी बोलतो ना, त्यांना ते फनी वाटतं. तुम्ही आंघोळीला आपल्या संडासाला जाता, संडास झाल्यानंतर कोमोडमध्ये बघा ना ती काय कलर कसा आहे त्याचा, संडासाचा कलर कसा आहे, तुमच्या बॉडीतून बाहेर आले. तुम्ही तोंडात घालताना सगळं बघता आणि बाहेर येताना बघायला नको. लघवी करताना पेनलेस, फर्स्ट साइन ऑफ युअर किडनी ट्युमर्स इज अ पेनलेस, किंवा ब्लॅडर ट्युमर इज अ पेनलेस ब्लिडिंग. तुम्ही वरून उभा राहून लघवी केली आणि फ्लश करून बाहेर आले, यू आर ब्लिडिंग देअर, यू हॅव गॉट अ ट्युमर इनसाइड. एकदा बघितल्यानंतर ज्याला कळायला नको, डॉक्टरकडे जायला नको, सर लघवी करताना ब्लड आलं म्हणून. मग लोक अंगावर काढतात का? म्हणजे काय, बघतच नाहीत. तू किती वेळा बघतोस? नाही, किती वेळा बघतोस? मी दररोज बघतो. मी संडास करून आलं की आधी कोमोडमध्ये बघतो की कलर कसा आहे. कारण यू हॅव कोलॉनिक कॅन्सर, यू कॅन गेट अ ब्लॅक कलर. दिसवर वरून येतं ते सगळं. स्टमकचं तिथे जर ट्युमर असेल तो जेवलेलं सगळं त्याला घासून आल्यानंतर ते ब्लीड होतं. इट्स अ फ्रेजाईल. सो बाय द टाइम इट कम्स इन टू युअर रेक्टम अँड ऑल, इट बिकम्स ब्लॅक. म्हणजे या ट्युमरच्या सेल्स असतात का ज्या बाहेर येत असतात? हो, अनेक असतात. ट्युमरच्या सेल काय, ट्युमरचेच पार्ट्स असे बाहेर. अरे ब्लीड होतं ते. अच्छा. ट्युमर खातं ते. मग जसं हे तुम्ही म्हणजे डायजेस्टिव्ह, आता तुम्ही ब्रश करताना तोंडात आ करून बघायला नको. एवढे मोठे ट्युमर झाल्यावर देतात त्याला एवढं हे काढा ते काढा करत बसाल. सबंध जबडा काढावा लागतो मला. म्हणजे माउथ अल्सर्स लोकांना खूप कॉमन होत असतात. एखादा अल्सर समजा हीलच होत नसेल, आरशामध्ये दिसत नाही का तुम्हाला? जिभेमध्ये झालंय, नॉन हिलिंग अल्सर आहे, हील होत नाहीये, जाऊन दाखवा ना बाबा की बाबा हे सर हे होत नाहीये, का होत नाही बघा. येत नाही ते मोठं झालं.
आता ते फंक्शनल ऑर्गन आहे हम्म. ना. यू रिमूव्ह द हाफ ब्लडी हिज टंग, व्हॉट इज गोइंग टू टॉक. हम्म. आणि तू जर शाळेतला मास्तर असेल तर काय करायचं त्याने. हम्म. बरोबर. म्हणजे म्हणजे अंगावर न काढता प्रत्येक साईन बघितली पाहिजे की कुठे गाठ येते का, काही काहीतरी वेगळं वाटलं की वेगळं वाटतंय का, पहिलं वजन जाऊन दाखवायला पाहिजे. माझ्या मते ते दाखवायला येतोय पाहिजे. का. बरोबर. म्हणून अमेरिकेमध्ये वगैरे हे इन्शुरन्स वगैरे जे आहेत ना ते त्याच्यासाठीच केलेले आहेत की तुम्ही अर्ली याच्यामध्ये या, आम्ही तुम्हाला 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी आम्ही तुम्हाला बोलवणार. त्यांच्यातून त्यांच्या ऑफिसमधून फोन येतो किंवा लेटर येतं. एकदा दोनदा तुम्ही नाही गेलात, तिसऱ्या वेळेला तुमचं कॅन्सल करून टाकतात. तुम्हाला यू कॅनॉट अफोर्ड ट्रीटमेंट इन प्रायव्हेट. बरोबर. इन अमेरिका. बरोबर. यू हॅव टू पे थ्रू युअर नोज. डॉक्टर, ऑन्को सर्जन म्हणजे आता सर्जरीच्या वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत आणि हार्टचा सर्जन फक्त हार्टवर ऑपरेट करतो, लिव्हरचा फक्त लिव्हरवर, किडनीचा फक्त किडनीवर किंवा युरोलॉजिस्ट फक्त ते सिस्टमच आहे किडनी युरोलॉजी का. पण ऑन्को सर्जन हा एकमेव असा सर्जन आहे जो प्रत्येक प्रकारच्या ट्युमरवर, प्रत्येक ऑर्गनच्या ट्युमरवर काम करतो. एक्सेप्ट हार्ट आणि ब्रेन. असं का, म्हणजे याचं रूट कुठे तुमच्या ट्रेनिंगमध्ये असतं का. आम्ही सगळे तिथे टाटाला तेच शिकलो ना. वी लर्न एव्हरीथिंग. आम्हाला रोटेट केलेलं होतं. हेड अँड नेक कॅन्सर, मग इथे सगळं फक्त हेड अँड नेक करायचे. 6 महिने फक्त जबडे काढायचे आणि इकडून हे काढ ते काढ करून प्लास्टिक सर्जरी गेलं की तिकडून काढलेलं ते सगळं भरायला पाहिजे ना. मग ते करायचं असेल तर मग प्लास्टिक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीला जायचं. नंतर यू आर बीन टेकन टू थोरॅसिक सर्जरी. तिथे अन्ननलिकेचे कॅन्सर आहेत, लंग कॅन्सर आहे, मिडियास्टिनल कॅन्सर आहे. मिडियास्टिनल म्हणजे मध्ये आहे ते. सो त्याचे स्पेशलिस्ट वेगळे आहेत. सो यू आर ट्रेंड एव्हरीवेअर. यू आर ट्रेंड एव्हरीवेअर. पण मग हार्ट आणि ब्रेन का बरं सेपरेट असतं. इट्स अ सायन्स बाय इटसेल्फ. त्याला टाईम कन्झ्युमिंग आहे. आयुष्य जाईल माझं त्याच्यात. आणि एक्सपर्ट असताना मी कशाला करणार. आय विल एम्प्लॉय हिम. मी आपलं तोपर्यंत चहा कॉफी वगैरे पिऊन येईन. डॉक्टर, कॅन्सर सर्जरी, मी थोडं मागे समजा आपण गेलो तर कॅन्सर सर्जरीची निवड किंवा व्हाय डिड यू बिकम अ कॅन्सर सर्जन, तुमची स्टोरी सांगा ना काहीतरी. आय डिड नॉट बिकम आय डिड नॉट चूज इट, बट आय वॉज माझ्यावरती थोपलं गेलं होतं ते. माय फर्स्ट लव वॉज एअरफोर्स, विच आय कुड नॉट गेट इन बिकॉज आय गॉट अ हॉल तिकीट आफ्टर माय एक्झाम्स. रिटर्न एक्झाम वेअर ऑलरेडी ओव्हर आणि मला मुंबईला ते हॉल तिकीट आलं. त्यामुळे आय मिस द होल थिंग. देन आय वेंट टू मेडिसिनला. मी याला गेलो, बेळगावला गेलो बिकॉज ऑफ माय डॅड. वडिलांच्या मित्राला भेटायला ते गेले ते धारवाडला. हे बघ, हे सगळं जे वरचं करवतो ते असं आहे. आय वॉज डुईंग BSc इन फर्ग्युसन कॉलेज. BSc इन केमिस्ट्री. केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री अँड आणखी तिसरा कुठचा तरी एक होता. आणि माय फादर वेंट टू धारवाड. ही मेट इज फ्रेंड अतुल वैद्य म्हणून आहे. आणि मग ते म्हणले काय करतो, आम्ही हे करतो. म्हणलं ते काय करून काय करणार आहे, त्याला मेडिकलला का नाही टाकत. तर मेडिकलला नाही मिळालं त्याला. म्हणलं विल डू इट इन बेळगाव. बेळगावला त्यांचे कोरे म्हणून हे होते, त्यांचं एम्पायर आहे तिथे, एज्युकेशनल एम्पायर आहे ते म्हणले की मी पुढच्या वर्षी तुम्हाला देतो. मी म्हणलं ठीक आहे. बाबा म्हणले ठीक आहे पुढच्या वर्षी, कारण ह्या वर्षीचं सेशन चालू झालं होतं. आणि एनिवे इट वॉज कन्व्हिनियंट फॉर मी बिकॉज आय फिनिश BSc ऑल्सो देन. आता ते अर्धवट राहिलं असतं. सो आय फादर केम बॅक आणि मला म्हणले की नेक्स्ट इयर यू गोइंग फॉर मेडिसिन. म्हटलं बाबा मला मेडिसिनचं स्पेलिंग पण माहीत नाही आहे. सगळे येतं म्हणले, काय काळजी करू नको. आता हे BScचं तुझं संपलं ना की आतमध्ये अप्लाय कर, कारण यू आर गोइंग टू जॉईन देअर इन ऑक्टोबर अँड यू आर फिनिशिंग इयर इन फेब्रुवारी. सो यू डू यू अप्लाय फॉर द वर्क. मग मी गेलो. तिथे नहार म्हणून होते त्यावेळेला पर्सनल मॅनेजर. तर मला म्हणले ते किती पगार पाहिजे तुला. म्हटलं सर ते पंचिंग मशीन असतं ना त्याच्यात मला ₹1 त्याच्यापेक्षा जास्त. एवढे पैसे पाहिजेत. म्हटलं मला माहीत नाही कितीचा पगार असतो त्याचा. मी 1 लाख सुद्धा सांगितले असते म्हटलं सर तुम्हाला.
नाही नाही ते पंच करावं लागेल म्हटलं ठीक आहे पंच करावं लागेल. हं. मग मी तिथे लाईनीमध्ये उभा होतो दुसऱ्या दिवशी ते पंच कार्ड घेऊन. माझ्यासमोर एक आणखीन एक माणूस उंच असा मस्त हँडसम फेलो असते. मी म्हटलं मी रवी कसबेकर. तो म्हटला मी राजीव बजाज. म्हटलं साहेबांचे आमच्या साहेबांचे तुम्ही कोण? तर म्हटलं मी मोठा मुलगा. मग तुम्ही इथे वर्कर म्हणून काय करताय? म्हटलं बाबांनी सांगितलं खाली काम करायचं आणि मग वरती यायचं. सो दॅट वॉज मेड मी गो इन टू दिस वन की. अँड देन माय फादर हॅड टेकन सम सिग्नेचर्स ऑन सम पेपर्स. आणि मला पगार द्यायचीच नाही. हे लोक नुसतं स्ट्रीप द्यायचे. पगार बाबा घेऊन जायचे. मी बाबा म्हटलं मला पॉकेट मनी नाही काही नाही. तर म्हटलं पॉकेट मनी कशाला लागतं तुला? सगळं घरी तर फुकट खातोस म्हटलं तू. तुला कशाला पाहिजे? म्हटलं काय पोरगी बिरगी आहे का कुठे पटवलेली? म्हटलं नाही. मग कशाला लागतो? कारण आमचं फर्स्ट लव वॉज बास्केटबॉल. आय वॉज टू गो फॉर नॅशनल बास्केटबॉल टीम. तर बाबा म्हणले परत येऊ नको घरी. आम्ही परत आलो मग ते न करता. मग देन आय वेंट टू मेडिसिन इन बेलगाव. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज. व्हेरी नाईस विदाउट डोनेशन्स ऑफकोर्स. आणि मग तिथे करून मग मी मुंबईला आलो. देन आय वॉज इन सायन हॉस्पिटल वर्किंग देअर ॲज अ रेसिडेंट. तोपर्यंत माझं लग्न झालं होतं. मला मुलगी झाली होती त्यावेळेला. आणि मग मला याच्यामध्येच तिथून मग मी आय वेंट टू टाटा. मग टाटाला फक्त मी रविवारी घरी यायचो. ते इथंसुद्धा तेच व्हायचं माझं. त्यामुळे माझी मुलगी मला संडे डॅडी म्हणायची. मग मी तिला विचारायचो तुझे असे डॅडी किती आहेत? सोमवार मंगळवार बुधवार. द्रौपदीला 5 होते. भास्कर. सो I used to see her. I used to come home only for her. 4 hours I used to come. She used to sleep on my chest. तिला झोपायचो आणि मग मी जायचो. आणि मग कॅन्सर सर्जरीचं पण सी आय हॅड त्याच्या आधी काय झालं सायनला असताना आय गॉट इन टू तिथे एक क्लार्क होता ऑफिसमध्ये. तो व्हेरी नाईस फेलो ही वॉज. मला म्हणला डॉक्टर तुम्ही दररोज येऊन मला त्रास द्यायचा की काही आहे का म्हणजे रजिस्ट्रेशन आहे का. सो आय वन डे कम हिअर म्हटलं पळत गेलो तिथे. म्हटलं सही इकडे करा. मी सही केली. म्हणून कशाला सही केली मला माहीत नाही. मी सही केली. म्हटलं कशासाठी? ते म्हटले यू आर गोइंग टू बी अ कार्डियक सर्जन. काय सांगताय? बॉम्बेमध्ये कार्डियक सर्जन मिळणं म्हणजे मी क्लाउड्समध्येच होतो. क्लाउड 9. बरं माझे तेव्हापर्यंत गॉडफादर झाले होते. डॉक्टर C.T. पटेल म्हणून होते आमचे युरोलॉजिस्ट होते ते. ही वॉज माय गॉडफादर. सो तर त्यांना सांगायला मी सांताक्रूजला गेलो. त्यांचा बंगला होता तिथे. सो संध्याकाळी मी तिथे गेलो. तर मी गेल्यानंतर मला सर म्हणले सर मॅडमना सांगतात मला बघितलं रवी लुक्स टू बी इन द क्लाउड्स टुडे. तर ती आतमध्ये किचनमध्ये होती. ती किचनमधून मला म्हणली येस रवी वाय आर इन द क्लाउड्स. म्हटलं मॅम आय गॉट कार्डियक सर्जरी ॲज दिस वन. तर तेवढ्याच सर म्हणले स्टुपिड. म्हटलं स्टुपिड? म्हटलं व्हॉट यू आर गोइंग टू डू विथ कार्डियक सर्जरी? You will be a better cancer surgeon. Okay. So I had taken your appointment with Dr. Praful Desai, who is the director of Tata Cancer Hospital, at 2 o'clock today afternoon, tomorrow afternoon, and you tomorrow morning go at 11 o'clock Bombay University, cancel this registration for your heart surgery, and join Tata Hospital. And I got. मला जाताना म्हणलं यू विल बी अ कॅन्सर सर्जन. आर वी क्लिअर अबाउट इट? म्हणलं येस सर. आणि झालो कॅन्सर सर्जन. मग त्या दिवसापासून आतापर्यंत किती सर्जरीज परफॉर्म केल्या? आय डोंट काउंट देम. अ फ्यू लॅक्स? फ्यू लॅक्स वगैरे नाही पण आय डोंट काउंट देम. कॅन्सर सर्जरी म्हणजे प्रत्येक सर्जरी एवढ्या सर्जरीज केल्यानंतर सुद्धा प्रत्येक सर्जरी जेव्हा तुम्ही करता तेव्हा खूप स्ट्रेस असतो का? इज इट व्हेरी स्ट्रेसफुल? प्रत्येक वेळेला तो पेशंट घरी जाईल की नाही माहिती नसतं ना.
पेशंट घरी जाईल की नाही, काही कॉम्प्लिकेशनमध्ये जाईल सांगता येत नाही. बिकॉज कॅन्सर इज इन्व्हॉल्विंग इन अदर ऑर्गन्स नेक्स्ट टू इट. आता ओराईन कॅन्सर असतो, युट्रस इज इन्व्हॉल्व, ब्लॅडर इज इन्व्हॉल्व समटाइम्स. युरिनरी ब्लॅडर तिथेच आहे की, रेक्टम एका बाजूला आहे. मग इट कॅन कॅचअप विथ इच अदर नो. सो मग ते हे पण काढा, ते पण काढा, सगळं करावं लागतं. ऐन वेळेला ते कळतं की बाबा रे इथे पण चिकटलंय, मग ते तो भाग, तेवढा भाग इंटेस्टाईनचा काढावा लागतो. पण मग इज इट अ पार्ट क्रिएटिव्ह, पार्ट लाईफ सेव्हिंग, आणि हाऊ डू यू डिसाईड काय सेव्ह करायचं काय नाही त्यावेळेला, सर्जरीच्या वेळेला? इम्पॉर्टंट ऑर्गन्स जे आहेत, जे इन्व्हॉल्व नाही आहेत आणि इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत पण ते काढू शकतो आपण, अँड स्टील पेशंट कॅन हॅव नो प्रॉब्लेम, वी रिमूव्ह देम. असं तरीसुद्धा बरेच वेळेला होत असेल ना की कॅन्सरचा पेशंट तुमच्या ओपीडीमध्ये आला आहे आणि तुम्हाला लगेचच कळत असेल की दीज साईन्स आर सो ॲडव्हान्स्ड की इथे पुढे काही करता येणार नाही आहे किंवा न केलेलं जास्ती बरं. युजली माझ्याकडे पेशंट जे येतात ते सगळं इन्व्हेस्टिगेशन करूनच येतात. त्यामुळे ते पहिलं मी बघून आय मेक द पेशंट स्लीप, तपासतो त्यांना आणि त्यांना सांगतो पेशंटला बाहेर बसवा. मग रिलेशनला सांग, कारण सी डिसिजन इज टू बी टेकन बाय द रिलेशन्स. पेशंट नेवर टेक्स डिसिजन्स. डिसिजन्स आर टेकन बाय द, आता आई आहे, तिचे वडील, तिचा नवरा किंवा तिचा मुलगा जो आता मोठा झाला आहे तो डिसिजन घेतो. तिला काहीच कळत नाही. मग तिला मी बाहेर बसवतो, तिच्यासमोर कशाला सांगायचं तुझं ॲडव्हान्स आहे म्हणून आणि खच्ची घालायचं तिला. बरोबर. मग तिला नाही सांगायचं, पण रिलेशनला सांगणं आवश्यक आहे. आता इकडे हे कापा ते कापा करून लाखांनी पैसे खर्च करायचे आणि शेवटी डेड बॉडी हातात द्यायची, असं नको व्हायला. किंवा त्रास द्यायचा, रेडिएशन ठोका. किंवा अशा केसेसमध्ये तुम्ही म्हटलं तसंच की रेडिएशन, किमोथेरपी आणि त्या सगळ्या त्याचे साईड इफेक्ट्स, प्रयत्नांनीच जास्ती त्रास होतो. साईड इफेक्ट्स खूप आहेत. असे काही कॅन्सर्स आहेत का डॉक्टर जे शहरांमध्ये जास्ती आढळतात पण गावातला एखादा रुग्ण, रुरल एरियामध्ये, सी इट इज नॉट वन. आता युट्राईन कॅन्सर आहे किंवा तुझं सर्वायकल कॅन्सर आहे, विच इज मोर कॉमन इन रुरल एरियाज, विमेन इन रुरल एरियाज. म्हणून आम्ही ते कॅम्प्स घेतो, हे करतो, कारण दे डोंट कम टू द हॉस्पिटल्स. दे आर शाय, दे आर स्केर्ड, आणि दे आर डिपेंडंट ऑन देअर मेल पर्सन इन द फॅमिली. मग त्याला वेळ असेल तेव्हा तो घेऊन येणार, अशा प्रकारचं असतं. त्यामुळे तिथे आम्हाला जावं लागतं. आम्ही करतो ते. वेन आय वॉज इन सायन वी यूज्ड टू डू दॅट. पण अर्बन ह्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल वेगळी आहे. ही जी लाईफस्टाईल आहे, यू विल नॉट फाइंड इन द विलेजेस. कशी वेगळी आहे आपली? म्हणजे त्याच्याने कुठले कॅन्सर जास्ती दिसतात अर्बन? ब्रेस्ट कॅन्सर टेक फॉर एक्झाम्पल, इट्स ऑल लाईफस्टाईल ओनली. जसं की काय ते ब्रेस्ट कॅन्सर आणि लाईफस्टाईलचं कसं? तुम्ही खाणं पिणं काय खाता त्याच्यावरती आहे. वेदर यू ॲक्च्युली नोबडी नोज. मग ते आम्ही म्हणतो की हॉर्मोनल असेल. आता सी ब्रेस्ट इज अ ऑर्गन फॉर अ पर्टिक्युलर reason. It has to give milk to the child which is born. Every time a lady menstrual cycle येते तेव्हा एक ओव्हन तिथून येतं. त्याला फर्टिलाइज करायचं की नाही करायचं ते आपण ठरवायचं असतं. ते जर फर्टिलाइज झालं मग तेव्हापासून त्या मेन्सेसपासून सगळं सुरू होतं. मेन्सेस सुरू झाले की त्यांना ब्रेस्ट बिकम्स हे भरल्यासारखं वाटतं, दुखतं. They are very painful that time. They are all preparation for the child. Now you don't allow it to have a pregnancy, it goes down. पण तुम्ही जर तो ऑर्गन वापरलाच नाही गेला तर there are chances of breast cancer in non म्हणजे काय म्हणतात त्याला, आता नन्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये जास्त आहेत, कारण they don't marry or they don't have children. So they have a larger amount of breast cancers than other person. तसाच अजून एक असा प्रश्न आला की जसं तुम्ही बायकांमध्ये ब्रेस्ट आणि ओव्हरीजचा कॅन्सर म्हणलात,
तसं पुरुषांमध्ये चाइल्ड बेअरिंग एज पुढे गेल्यानंतर टेस्टिक्युलर कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर कॅन्सर लेटर ऑन, पण यंगर एज ग्रुपमध्ये म्हणजे 18 वर्षापासून ते 35-30 वर्षापर्यंत यू गेट टेस्टिक्युलर कॅन्सर्स. सो प्रोस्टेट कॅन्सरचं स्क्रीनिंग मेल्समध्ये सुद्धा एका ठराविक वयानंतर झालं पाहिजे रेग्युलर? या युजली वन इज द अल्ट्रासाउंड. अल्ट्रासाउंड इज द बेस्ट टूल फॉर एनी कॅन्सर, फॉर एनीबडी, मेल फिमेल कोणी असेल ते. फिमेलना जास्त, कारण ओव्हराईन कॅन्सर्स आर सायलेंट किलर्स फॉर देम. सो प्रॉस्टेटला तेच करतात, एनलार्ज प्रॉस्टेट झालेला आहे किंवा यू कॅन सी देर इज सम लिजन्स इन द प्रॉस्टेटिक ग्लँड, किंवा यू कॅन गेट द नोड्स एनिवेअर जर स्प्रेड झालेला असेल तर. देर इज अनदर टेस्ट कॉल्ड PSA, prostate specific antigen म्हणून आहे, विच इज स्पेसिफिकली ओनली फॉर द प्रॉस्टेट ग्लँड. जसं CA-125 आम्ही करतो फॉर अ विमेन हू इज गॉट अ ओव्हराईन कॅन्सर. पण ओव्हराईन कॅन्सरला CA-125 प्रत्येक वेळेला येईलच असं नाही. इट इज नॉट व्हेरी पॅथॉग्नॉमिक, कारण एनी इन्सल्ट टू द ओव्हरी CA-125 कॅन राईज. त्यामुळे एंडोमेट्रिओसिस आहे किंवा ट्युबरक्युलोसिस आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा CA-125 हे करतो. पण ओव्हरऑल आयडिया तुम्हाला मिळते. सो त्याच्यामध्ये मग ते प्रोस्टेट, देन यू गो फॉर आज हर टू गो फॉर अ CT स्कॅन ऑर MRI वॉट एव्हर, अँड गेट द वेदर इज ऑपरेबल नॉट ऑपरेबल, ते सगळं त्या मग गोष्टी होतात. पण असे पण काही कॅन्सर्स असतील ना, जसं तुम्ही म्हणलात की अल्ट्रासाउंड इज द चीपेस्ट अँड द फास्टेस्ट टेस्ट टू नो. असे कॅन्सर्स असतील जे अल्ट्रासाउंडमध्ये सुद्धा कळत नाहीत, म्हणजे आता बोनमध्ये असलेले कॅन्सर्स किंवा ब्लडमध्ये असलेले कॅन्सर. नाही, सी लंगमध्ये असलेले, लंगमध्ये अल्ट्रासाउंड इज नॉट युटिलाइज्ड. लंग इज एअर मिडियम असतं, त्या एअर मिडियममध्ये युजली कळत नाही. तुमच्या आणि कुठच्या ह्याच्यामध्ये सोनोग्राफी बाकी ठिकाणी कुठेही चालते. म्हणजे मसल वगैरे तर आता परवा दिवशी मला इथे दुखायला लागलं तर आय गॉट माय मसल कुठे टेअर झालं आहे काय म्हणून सांगितलं त्यांनी मला. आय एम गेटिंग पेन माय वॉकिंग, यू कॅन सी मी लिम्पिंग. दॅट इज अल्ट्रासाऊंड करून घेतलं होतं. मग त्याने म्हटलं काहीतरी टेअर दिसते मला, म्हणजे आय विल गो फॉर MRI. मग आय विल शो इट टू ऑर्थोपेडिक सर्जन अँड शो इट दुखते मला म्हणून. अशा कुठल्या कॉमन ब्लड मार्कर? बोन्सला नाही, बोन्ससाठी अल्ट्रासाऊंड नाही. म्हणूनच की अशा काही कॉमन ब्लड टेस्ट आहेत का, की जसं तुम्ही प्रोस्टेटसाठी तो मार्कर सांगितला, प्रोस्टेट अँटीजन प्रत्येक ठिकाणी आहे. CA ब्रेस्ट कॅन्सरला आहे, कोलॉनिक कॅन्सरला आहे, म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ह्याला दे आर कॉल्ड रिसेप्टर स्टडीज. सो दे आर स्पेसिफिक फॉर दॅट. C19 आहे, तर अशा खूप आहेत. ओके. लिम्फोमाचे आहेत, त्याच्यामध्ये रिसेप्टर स्टडीज खूप आहेत. देन यू कॅन डायग्नोज कितीतरी टाईप्सच्या लिम्फोमा असतात. मग ह्याचा पर्टिक्युलर कुठचा आहे, हा ब्लड कॅन्सर आहे का, लिम्फोमा आहे का काय आहे, ते त्याच्यामध्ये कळतं. डॉक्टर, कॅन्सरमध्ये 4 स्टेजेस असतात, म्हणजे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. बरोबर. तर प्रत्येक स्टेजचं वैशिष्ट्य काय ते जरा सांगा ना. सी, स्टेजिंग इज डन टू डिसाइड द ट्रीटमेंट ऑफ द पेशंट. की पहिल्या स्टेजमध्ये काय ट्रीटमेंट आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये काय आहे, तिसऱ्यामध्ये काय आहे. तर प्रत्येक स्टेजची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. स्टेज 1 मध्ये काय होतं? स्टेज 1 मध्ये सपोज ब्रेस्ट कॅन्सरचं एवढीशी गाठ आली आहे, स्टेज 1 मध्ये ती आहे, याच्यामध्ये गाठ एवढीशी 1 सेंटीमीटरच्या पेक्षाही कमी आहे. एक्झिलरी नोड्स नाही आहेत, काही नाही आहे. यू डन पेट स्कॅन विच शोज नथिंग एनिवेअर, इट हॅज नॉट स्प्रेड एनिवेअर. You wait, you do the only that lumpectomy करायची आणि you wait, and the auxiliary dissection करून ते करायचं. मग त्याची स्टेज 2 मध्ये काय होतं? स्टेज 2 मध्ये you have to give chemotherapy. मग स्टेज 2 मध्ये तो पसरला असतो का पुढे? नोडमध्ये येतो ना, आम्ही एक्झिलरी डिसेक्शन करतो. तो नोडमध्ये आलेला जर पॉझिटिव्ह असेल मायक्रोस्कोपिकली, आपल्याला टेबलावरती मी बघत पण नाही, तिथे दिसतच नाही. हां, मी नाही जवळ पण जात नाही, मी 2 किलोमीटर बाजूनी जातो, मी जवळ पण जात नाही. तेव्हा ते सगळं जातं याला तपासायला, तुमच्या मायक्रोस्कोप इज अ सुप्रीम कोर्ट. आणि मग स्टेज 3?
स्टेज 3 म्हणजे त्याच्यात मग आणखीन वाढलेलं असतं. इथे दुसऱ्या ऑर्गनमध्ये गेलं तर स्टेज 4. त्याच्यामध्ये मल्टिपल नोड्स आर देअर. सो इट डिफर्स फ्रॉम वन टू अनदर. बरोबर. म्हणजे स्टेज 0 म्हणजे तुम्ही स्वतःचं स्क्रीनिंग करणे आणि मग ती एव्हरी 3 डॉक्टरकडे जाणे. मंथ्स यू कॉल अँड गेट द स्क्रीनिंग डन. कुठलाही कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो स्टेज 1-2च्या पुढे गेला की तो तुमच्याकडे रुग्ण आला की त्याच्यावरती एक तर तुम्ही सर्जरी करणार, रेडिएशन करणार किंवा किमोथेरपी देणार. तर किमोथेरपी बाबतीत माझी अशी समज आहे ना की किमोथेरपी म्हणजे एक केमिकल कुठलं तरी बॉडीमध्ये येतं आणि चांगल्या सेल्स आणि वाईट सेल्स सगळ्या जाळून टाकतं. आणि म्हणजे जे दिसतं ते नुसतं काही जणांचे केस जातात, स्किन काळी पडते आणि भरपूर साईड इफेक्ट्स त्या बॉडीवरती दिसतात. पण मग किमोथेरपी का देतात? एवढी टॉक्सिक इफेक्ट्स असल्यावर सुद्धा चांगल्या सेल्स पण जात आहेत, वाईट सेल्स पण जात आहेत. तर किमोथेरपीला पर्याय किंवा किमोथेरपी काय एवढी महत्त्वाची आहे? सी कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे इट इज अ मल्टीमोडल थेरपी. इट इज नॉट ओनली सर्जरी, इट इज नॉट ओनली किमोथेरपी, इट इज अ मल्टीमोडल थेरपी. त्याच्यामध्ये किमोथेरपीमध्ये एकच ड्रग नसतो. देर आर मल्टिपल ड्रग्स ऑफ डिफरंट काइंड्स, डिफरंट मॉलिक्युल्स असतात. एक मॉलिक्यूल दिला की तो 2 मॉलिक्यूल इकडे दिले की मग पुढच्या वेळेला तो तेच मॉलिक्यूल देता येत नाही. यू हॅव टू चेंज द मॉलिक्यूल. सो इट्स अ मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट. नाउ येस इट किल्स ऑल द सेल्स, पण देन वी आर टायटरिंग इट. वी आर टायटरिंग द पेशंट फॉर त्याचं ब्लड काउंट किती आहे, WBC काउंट किती आहे, प्लेटलेट काउंट किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, हे सगळे बघितल्यानंतरच त्याचं हाईट अँड वेटवरती डिव्हाइस हे असतो, चार्ट असतो. त्याच्यावरून त्याची सरफेस एरिया काढतात पेशंटची. नाव यू टेक दिस गर्ल देअर सिटिंग इन द मिडल, हर सरफेस एरिया विल बी लेस दॅन 1. माझी 3.5 आहे ना. माझी किमोथेरपी तिला दिली, शी विल डिसअपिअर. आणि तिची किमोथेरपी मला दिली तर मला असं पण होणार नाही. सो टू युनिफॉर्म दॅट we have surface area. According to surface area we give the amount of drug. ते ठरलेलं असतं की एवढ्याला आता एक जर असेल तर 750 मिलीग्रॅम असेल तर मग तिला 750. मला 3 आहे तर माझे 3 म्हणजे 750 into 3 करावं लागतं ना. तो डोस मला तो डोस द्यावा लागतो. सो म्हणजे तो डोस तुम्ही किती देताय त्याप्रमाणे सुद्धा किती साईड सरफेस एरियामध्ये ठरतं पहिली. नंतर मग सबसिक्वेंटली वी गिव्ह टाइम फॉर अ बोन मॅरो. सी बोन मॅरो डिप्रेस होतो वेन यू गिव्ह किमोथेरपी. वेअर इज युअर ऑल दिस ब्लड आर फॉर्म्ड वेअर यू ॲज अ ॲडल्ट दे आर फॉर्म्ड इन युअर बोन. ते आतमध्ये बोनचे नळी असते ना, ते आपण हे सक करून खातात बघ नॉनव्हेजवाले. त्याला मॅरो म्हणतात. बोनच्या आतमध्ये जे असं हे असतं सॉफ्ट हे असतं त्याला बोन मॅरो म्हणतात. त्याच्यामध्ये तुमचं बोन तयार होत असतं, आपल्या ब्लड सेल तयार होत असते. सो इफ यू आर गिवन अ केमोथेरपी अँड युअर काउंट्स आर शोईंग दॅट दे आर लो, देन यू वेट, देन लेट इट कम अप अँड देन यू गिव्ह द किमोथेरपी अगेन. वरती वाढल्यास किंवा वाढवतो आम्ही बाय गिव्हिंग आर्टिफिशियल अदर इंजेक्शन्सनी. WBC काउंट वरती आणतो आणि मग किमोथेरपी देतो. पण मग हे किमोथेरपीनी आपण जे सगळ्याच सेल्स मारून टाकतो त्याच्याऐवजी आता टार्गेटेड थेरपी नाही आहे का? त्याला पर्याय नाही आहे का? आहे, पण सगळीकडे नाही होत त्याचा उपयोग. सगळीकडे होत नाही. पर्टिक्युलर डिझीजमध्ये तो टार्गेटेड वगैरे ते सगळं होतं, पण युनिफॉर्मली सगळ्यांना नाही करता येत. डॉक्टर, आजकाल होमिओपॅथी आणि आयुर्वेदमध्ये सुद्धा अशी अनेक औषधं आहेत असं म्हणतात की ज्याच्यानी कॅन्सरच्या ट्युमरची ग्रोथ अरेस्ट करता येते. सी सम ऑफ दी अवर कॅन्सर ड्रग्स दे आर आयुर्वेदिक. दे आर एक्स्ट्रॅक्ट ऑफ द प्लांट. लाईक ओके, विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द सदाफुली. त्याचं ते मॉलिक्युल आम्ही फक्त काढतो. पेल्टासॉल आहे त्याचं, ज्या झाडापासून त्या सालीपासून ते त्यातलं मॉलिक्युल तेवढं काढायचं आणि यू मेक इट इंजेक्टेबल इन टू द ह्युमन बॉडी. सो प्लांट बेस्ड मॉलिक्यूल सुद्धा किमोथेरपीमध्ये. पण आम्ही त्याला आयुर्वेदिक म्हणत नाही. आम्ही त्याला, कारण आम्ही फक्त ते मॉलिक्युल काढतो.
तू आयुर्वेदिककडे गेला तर तो ती काडी देतो तुला ते असलेली, मग ती काडी तू चावत बसतोस, मग त्यातलं ते एक मोलिक्युल असतं, बाकीचं सगळं युजलेस आहे ते. ते पण तुझ्या बॉडीत जातं. बरोबर. ओके. पण म्हणजे पुढे समजा ह्या ऑल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये सुद्धा रिसर्च झाला तर त्याचा उपयोग होऊ शकत असेल किमोथेरपीमध्ये? मे बी, आय डोंट नो, आय कॅनॉट ओपाइन ऑन अदर पॅथीज, कारण मला त्यातलं काहीच ज्ञान नाही आहे. मला जे प्लांटमधून एक्स्ट्रॅक्ट करून तू म्हणतोयस ना, तर आम्ही पण करतो ते, असं मला म्हणायचं आहे. की आता एन्डॉक्सन आहे किंवा मिथोट्रिक्झाइड, दे आर मॅन्युफॅक्चर्ड इन द लॅब. बरोबर. डॉक्टर, ही तर ट्रीटमेंट झाली कॅन्सरची, पण अशा काही रिसर्च चाललाय का की कॅन्सर ट्युमर जसा वाढलाय तसाच औषधांनी तो तिथल्या तिथे श्रिंक करून कॅन्सरला नाहीसं करता येईल, आणि भविष्यात अशा काही विदाऊट सर्जरी अशा काही ट्रीटमेंट्स येतील का? सी, युअर ओन माइंड, your own mind can contain the disease. How? Your mind says की नाही, तू नाही यायचंस. मी एक ह्या And if you have a strong mind, I have seen the tumor disappearing. तुम्ही माइंड बाबतीत म्हणलात म्हणून मला 2 केसेस अशा आठवल्या. केसेस म्हणजे ज्याला पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन म्हणतात, आणि मायकल फेल्प्स जो स्विमिंग चॅम्पियन होता त्याच्याबद्दल ती स्टोरी वाचली होती की ऑलिम्पिक गोल्ड जेव्हा तो जिंकायचा त्याच्यासाठी ट्रेनिंगमध्ये माइंड व्हिज्युअलायझेशन हा पण खूप महत्त्वाचा पार्ट ऑफ हिज ट्रेनिंग होता. म्हणजे ती रेस होण्याच्या आधीच तो ती रेस पूर्णपणे 100 मीटरची फ्रीस्टाईल असेल तर ती पूर्ण रेस तो व्हिज्युअलाइज करायचा, आणि व्हिज्युअलाइज करून स्वतःच्या सिस्टीमला शिकवायचा की ही रेस आपली आहे. तसंच मी ऑपरेट करत असताना मी संबंध सर्जरी वाचून माझ्या माइंडमध्ये असते. ते ऑपरेशन मी कुठे जाणार, कसं जाणार, हाऊ आय एम गोइंग टू टेक द इन्सिजन, हे सगळं मी तेच मी करतो ना. म्हणजे तसंच पेशंट पण करू शकतो की ही कॅन यूज हिज विल पॉवर टू कंटेन द ग्रोथ ऑफ अ ट्युमर. हां, डिसीज ऑल्सो. ऑन दिस प्लॅनेट 2 थिंग्स आर देअर माझ्या मते. वन इज माइंड, अदर वन इज मनी. एव्हरीथिंग बॉक्स डाऊन टू मनी. डॉक्टर, तुम्हाला मीडियामध्ये बऱ्याच न्यूजपेपर्सनी कव्हर केलं आहे तुमच्या श्वानप्रेमासाठी, आणि मला वाटतं तुमचं डॉग शेल्टर पण आहे, आणि तुम्ही अनेक डॉग्सची, कुत्र्यांची काळजी घेता. तर ते श्वानप्रेम कुठे सुरू झालं आणि आज ती संस्था काय काय करते, तुम्ही सांगू शकाल का? सी, श्वानप्रेम हे तुझं इनहेरिटेड असतं. इट इज नॉट जसं तुमचे ॲक्टिंग हे तुम्हाला लिहायचं साहित्यिक हे इनबॉर्न असतं. तसं श्वानप्रेम आमचं लहान असताना आम्ही पासून तेव्हा आहे, आमच्या घरात कुत्री होती तेव्हापासून आहे. शाळेत मी जायचो बालमोनला, शिवाजी पार्कला, आणि आय यूज टू स्टे ॲट वर्ली. आणि मला 10 पैसे द्यायची आई, 5 पैसे जायला, 5 पैसे यायला, आणि डबा, असं ते. मग मी ते 5 पैसे जे जायचे होते घरी जायचे जे होते ना 5 पैसे, त्याच्यात मी बिस्किटं घ्यायचो, एवढी मिळायची तेव्हा, स्वस्ताही होती. आणि आय यूज टू गिव्ह इट टू ऑल स्ट्रे डॉग्स. इथे सुद्धा माझे सगळे स्ट्रे डॉग्स आहेत, और अबंडन हे आहेत चांगल्या जातीचे. तर मग जाताना चालत जायचं, कारण बसमध्ये तिकीट नाही म्हटलं कसं घेणार, विदाउट तिकीट यू कॅन्ट गो इन बॉम्बे. सो आय यूज टू रीच व्हेरी लेट इन द नाईट. मग आई बसलेली असायची, आय कॅन सी फ्रॉम डिस्टन्स शी इज सिटिंग देअर वरिंग अबाउट मी. मग आज गेलं की मग ज्या साईडला हात असेल त्या साईडने ते मग बूट असेल, झाडू असेल, ज्याने धरून धुवायची मला, उशिरा आला म्हणून. मग मी कशी झोपलो होतो आईच्या कुशीमध्ये, तेव्हा तिला म्हटलं, आई म्हटलं तू मारतेस पण लागतं, दुखतं मला, मग तू कशाला उशिरा येतोस. म्हटलं मी तुला उद्या 15 पैसे देते जायचे यायचे, आणि 5 पैशाची ती बिस्किटं. ठीक आहे. मग मी 10 पैशाची घ्यायचो, परत चालत जायचो. जाताना प्रभादेवीला एक गणपती होता असा छोटासा, तुकडे असे ह्याचे तुकडे होते, आपल्या तुटलेले पत्रे वगैरे, आणि एक थोडं झाड होतं, त्याला नमस्कार करायचा. फक्त संडेला नमस्कार व्हायचा नाही, बाकीच्या दिवशी 6 दिवस व्हायचा. त्याला आज सिद्धिविनायक म्हणतात.
दॅट टाईम आय वॉज व्हेरी स्मॉल. आणि तेव्हापासूनचं ते श्वानप्रेम आमचं चालू राहिलं. मग इथे मेडिकलला गेलो, कॉलेजमध्ये गेलो, ते सगळं बंद झालं. पण आय यूज टू फीड देम वेन एव्हर आय टाईम. मी खिशात बिस्किट वगैरे ठेवायचो, पैसे ठेवायला, बाय इट अँड गिव्ह इट टू देम. आता म्हणजे कसं, ते आर इफ दे आर सिक, दे आर मॉरिबंड कंडिशनमध्ये असतील, त्यांना मी उचलून गाडीत घालतो. माझी गाडी कुत्र्याची गाडी झालेली आहे. घालायचं, घेऊन जायचं आणि त्यांना नीट करायचं. देन यू गिव्ह देम इन अडॉप्शन ऑर कीप देम विथ मी टिल द टाईम दे डाय. आता 1700 आहेत कुत्रे. आणि या फाउंडेशनचं काही नाव आहे, म्हणजे व्ह्युअर्स? मिशन पॉसिबल फाउंडेशन म्हणून आमचं नाव आहे. NGO आहे, विच इज रजिस्टर्ड विथ चॅरिटी कमिशनर. अँड वी आर ऑल्सो एंटायटल्ड फॉर ATGच्या खाली 50% डिडक्शन याच्यामध्ये मिळतं. सो आमच्या व्ह्युअर्सनी समजा मिशन पॉसिबल फाउंडेशन असं गुगलवर सर्च केलं तर त्यांना तुमच्या फाउंडेशनबद्दल माहिती कळू शकते. हो, येस. आणि श्वानप्रेम त्यांचं सुद्धा असेल तर तेही इथे डोनेट करू शकतात. श्वानप्रेम असायला पाहिजे, कारण यू शुड गिव्ह इट टू अदर पीपल ऑल्सो. आणि दे आर व्हॉइसलेस ॲनिमल्स. दे कांट स्पीक टू यू, बट दे कॅन स्पीक थ्रू देअर आईज. डॉक्टर, अनेक विषयांवरती आपण चर्चा केली, पण एक फायनल कॉमेंट असा म्हणून की कॅन्सरचे जे रुग्ण आहेत किंवा कॅन्सर पेशंट्स जे आहेत यांना तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल? लवकर या. लवकर या. अंगावर काढू नका आणि अंगावर काढू नका. लवकर या, घाबरू नका, लाजू नका, कारण बायका लाजतात यायला. सो करायला देत नाहीत. किंवा आता हल्ली अर्बनचं नाही म्हणत मी, रुरल एरियामध्ये दे डोंट कम. दे आर व्हेरी शाय. दे डोंट वॉन्ट टू शो. दे आर स्केर्ड. आता काय सांगतोस याला, हे करा, ते करा, ऑपरेशन करा, ब्रेस्ट काढ. मला एकदा त्या वडरची बाई होती, वडरवाडीमध्ये राहिली. त्यांची एक भाषा वेगळी आहे, ती गेडगुजरी भाषा असते त्यांची. तर तिला ब्रेस्टमध्ये एवढी मोठी गाठ होती. ती माझ्याकडे आली होती, तेव्हा मी तिला सांगितलं की तिला माझी भाषा कळत नव्हती, तिला फक्त ती गेडगुजरीच माहिती होती. तिची मुलगी आली होती तिच्याबरोबर. तर मुलीला सांगितलं, तू तिला सांग ते ब्रेस्ट काढावं लागेल. काय हो डॉक्टर, का अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला? एवढंसं गाठ झाली आणि माझी ब्रेस्ट काढताय, आम्ही स्तन काढताय, हे नाही जमणार म्हणली. मग ही म्हणली मी जरा समजावून सांगेन, घरी घेऊन जाते. मी समजा आली, ती आठवड्याने आली. शी गॉट इट डन. पण आधी नाही म्हणली ती. त्यामुळे लवकर या, जेणेकरून लवकर आलं तर काय, बाकीच्या त्या अघोरी प्रकार जे आहेत ना, केमोथेरपी म्हणा, रेडिएशन म्हणा, द्यायची गरज उरत नाही. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. Every time a girl takes bath, she has to see examine her own breast against the chest wall. She has to feel in the bathroom. So you examine your own breast, you find something different and consistency म्हणतो आम्ही त्याला. ब्रेस्टला एक कन्सिस्टन्सी असते. त्या कन्सिस्टन्सीमध्ये काहीतरी वेगळं वाटलं तर जाऊन डॉक्टरना दाखवा ना तुम्ही. फिमेल आपल्या गायनेकॉलॉजिस्टला दाखवा, फिमेल डॉक्टरला दाखवा, जनरल प्रॅक्टिशनरला. ते मग आमच्याकडे पाठवतात. रवी बघ काय प्रॉब्लेम आहे का. बरोबर. तर डॉक्टर, इनोटॉक्समध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि इनोटॉक्सचा प्रत्येक व्ह्युअर जेव्हा आमचा हा एपिसोड, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की एखादी अशी फ्रेज त्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये टाकावी, जेणेकरून आम्हाला समजतं की त्यांनी तो एपिसोड पूर्णपणे बघितला आहे. आणि आज तुम्ही अर्ली कॅन्सर स्क्रीनिंग या बाबतीत खरंच खूप छान सगळ्यांना सांगितलं. तर काय शब्द देताय तुम्ही? लवकर या, हे स्क्रीनिंग आहे. लवकर या, लवकर या, हीच एक फ्रेज तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. अर्ली द कॅन्सर क्युअर इज इन द साईट. बरोबर. आता एकच गोष्ट राहिली आहे. आमच्याकडे इनोटॉक्समध्ये एक गेस्ट बोर्ड असतो. तर त्या गेस्ट बोर्डवरती या खुर्चीवर बसलेला प्रत्येक गेस्ट आम्हाला काहीतरी शुभेच्छा देतो आमच्या या इनोटॉक्सच्या चॅनलसाठी. तर तो गेस्ट बोर्ड पण आता आम्ही तुम्हाला देतो.